नमस्कार मंडळी, शोभा स्वाद मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण 6 किलो बटाट्याचे चिप्स बनवणार आहोत. तर असे पांढरे शुभ्र चिप्स आणि न आकसणारे चिप्स, म्हणजे एकदम पारंपरिक पद्धतीने आपण हे चिप्स बनवणार आहोत. पांढरे शुभ्र चिप्स म्हणजे चला तर बनवूया आपण. पोटॅटोचे आपल्याला चिप्स बनायचे. छान, फेवरेट आहे ना. आता आपण बनवूया. ओके. तर मंडळी, आपण चिप्स साठी ना असे मोठे मोठे बटाटे हे छान पॅकेट घेतलेले आणि हे बटाटे मी 2 पाण्याने असे स्वच्छ धुवून घेतलेले बघा. तर आता आपण याचे असे मस्त पॅकेट साला काढून घ्यायचे आणि वेफर करायचे म्हटलं ना का आपल्याला बटाटे एकदम मोठे मोठे बघूनच घ्यायचे. छोटे बटाटे घ्यायचे नाही, कारण ते सुकल्यावर एकदम लहान होतात. त्यामुळे आपल्याला घेताना मोठे मोठेच बटाटे बघून घ्यायचे. तर मी सर्वात प्रथम अगोदर या बटाट्यांची साले काढून घेणार आहे सर्व, नंतर तुम्हाला मी चिप्स करून दाखवते. मंडळी, हा बटाटा आहे ना, आपण असं थोडासा क्रॉस धरला ना तर एकदम छान आपले चिप्स पडतील बघा. असे म्हणजे एकदम व्यवस्थित. आणि हे चिप्स करताना मुळात पाण्यातच घ्यायचे आपल्याला, कारण आपण ताटामध्ये घेतले तर बटाटे काळे पडू शकतात. आणि आपल्याला असे ते एकदम छान चकता पाडून घेतले ना का एकदम त्याचे बटाट्याचे जे स्टार्च असतात ते पण निघून जातात. तर अशा पद्धतीने आपण सर्व चकत्या पाडून घेणार आहे. तर हे पहा, अशा एकदम मोठ्या मोठ्या चकत्या झाल्या पाहिजे आपल्या, की छान दिसतात एकदम गोल आणि असे पातळ चकते आलेले. तर पहा बरं, अशा छान चकत्या करून घेऊ आपण. आता या पद्धतीने मी सर्व चकत्या करून घेते बघा. तर मंडळी पहा बरं, पहिलं पाणी बटाटे ज्यावेळेस मी चिप्स करून घेतले होते त्यावेळेस या पाण्यात थोडे थोडे चकत्या करून टाकलेल्या. आणि हे दुसरं पाणी आहे. तर तरी पण मी अजून 1-2 पाण्याने चांगले धुवून स्वच्छ घेणार आहे, कारण जितके पाण्यामध्ये स्टार असतात ना त्याचे तितके निघून जातात आणि आपल्या वेफर्सला एकदम चिकटपणा येत नाही. तर पहा बरं, किती लाल पाणी निघालेलं हे. असं एकदम म्हणजे जितके बटाट्याचे स्टार असतात तितकं हे पाणी खराब निघतं बघा बरं. तर आता मी पुन्हा हे आता पाणी ओतून देणार आहे आणि दुसरं घेणार आहे मी पाणी. पुन्हा स्वच्छ पाणी घेऊन परत धुवून टाकायचं आपल्याला. ही तुरटी घेतली मी, अशी छान पॅकेट पाण्यात अशी फिरवून घेणार आहे व्यवस्थित आणि नंतर आपण वरतून टाकणार आहे. अशी चांगली फिरवून घेतली का म्हणजे आपले बटाटे एकदम असे सफेद होतील. मंडळी, मी हे चिप्स बनवून घेतले ना, त्यानंतर पुन्हा डबल पाणी बदललेलं आहे हे. तर हे चिप्स मी आता छानपैकी त्या टोपामध्ये टाकून घेणार आहे, कारण आपण आता मी पाण्याचे बटाट्याचे स्टार्च खूप निघाले त्यामुळे मी टिबल असं धुवून घेतलेले मी. पण पहा बरं किती छान झालेले आपले चिप्स, मोठे मोठे झालेले एकदम सुंदर. आणि हे बटाटे बघा असे कडक झालेले पाण्यात टाकल्यामुळे, पण किती सफेद आहे. तर आता आपण हे असं थोडं थोडं करून छान पॅकेट पाण्यात टाकून घेऊ. तर हे बटाटे आहे ना मी छान असे धुवून आपण तुरटीच्या पाण्यात टाकणार आहोत, कारण म्हणजे आपले बटाटे एकदम चिप्स सफेद असे पांढरे शुभ्र आणि गोल गरगरीत असे मस्त चिप्स होतील आपले. तर मी आता हे पाण्यात असं निथळून टाकते त्याच्यामध्ये, म्हणजे मोकळे असे. आता टोप बघा मी किती मोठा घेतलेला आहे, कारण आपल्याला ना बटाटे पूर्ण पाण्यामध्ये बुडतील असं आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे त्या बटाट्यामध्ये, कारण बटाटे आपले काळे नाही पडले पाहिजे. आता हे चकत्या मी अशा मोकळ्या करून धुवून घेतलेल्या आहे, कारण बटाट्याचे स्टार असल्यामुळे आपल्याला जितकं स्वच्छ पाणी घेता येईल ना तितकं स्वच्छ घ्यायचं पाणी. तर मी आता अशाच पद्धतीने सर्व बटाटे टाकते, नंतर मी तुम्हाला कृती दाखवते. या पूर्ण रेसिपी अगदी म्हणजे थोडीसुद्धा हे न करता पूर्ण रेसिपी बघा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर पटापट सबस्क्राईब करून द्या बरं. आता आपण चिप्स बघू आणि उद्या तुम्हाला मी दाखवतेच नंतरची कृती. आता या पद्धतीने मी सर्व चिप्स काढून घेते. तर मंडळी पहा बरं, हे चिप्स मी असे छान पॅकेट मोकळ्या भांड्यात ठेवलेले आणि तुरटी पण टाकून घेतलेली मी. तर आता आपण सकाळी एकदम तुम्हाला मी दाखवेलच, हे आपण रात्रभर तुरटीच्या पाण्यात ठेवणार आहोत. मीठ पण सकाळी टाकणार आहे मी, कारण आता मीठ मी टाकणार नाही, सकाळीच मीठ टाकणार आहे. म्हणजे कसं आता हे बटाटे आपले चिप्स न आकसता आणि न काळे पडता आपले हे चिप्स होणार आहे, पांढरे शुभ्र एकदम
गोल गरीत छानपैकी चमकदार असे हे चिप्स होणार आहे. तर आपण मी नंतरच्या कृतीमध्ये दाखवेलच तुम्हाला. आता हे मी रात्रभर पाण्यात असेच ठेवणार आहे. तर मंडळी मी इतके तुरटे घेतले ते असे पाण्यामध्ये छान टाकून देते, म्हणजे आपले एकदम चिप्स आपले असे मस्त सफेद होतील. आता असे मिक्स करून घेतले मी. हे 6 किलोचे चिप्स आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कमी सुद्धा करू शकतात, पण मी आपलं खातात मुलं बाळं म्हणून आपले बनवून ठेवते. तर मी आता हे छानपैकी तसं झाकून ठेवणार आहे. मंडळी आपण हे वेफर्स रात्री पाण्यामध्ये टाकून घेतले होते. पहा बरं पाणी किती एकदम नितळ पाणी आहे, एकदम असं पाणी झालं पाहिजे. आता या बटाट्यामध्ये अजिबात स्टार राहिलेले नाही, चिकटपणा पूर्ण नाहीसा झालेला आहे. तर आता मी हे बटाटे असे उपसून घेते, नंतर आपण पाणी ठेवणार आहोत. मंडळी आपण टोपामध्ये असं पाणी भरपूर असं पाणी टाकून घेणार आहे, कारण आपल्याला ते चिप्स बनवून घ्यायचे ना, त्यासाठी आपण मस्त असे करून घेणार आहे मोकळे. तर पाणी टाकून घेऊ आपण त्याच्यामध्ये आणि एकदम छानपैकी अशी उकळी आणून घेऊ. आता मी पाण्यावर झाकण ठेवते, म्हणजे एकदम लवकर उकळी येईल आपल्या पाण्याला. मंडळी आपण असं पाणी उकळलं आहे का नाही ते बघून घेऊ आणि मीठ टाकून घेऊ. पाणी खळखळा उकळलं का हे पहा, मी आता याच्यामध्ये मीठ टाकून घेत आहे, कारण आपल्याला वेफर करायचे म्हटलं पाणी एकदम असं मिठामध्ये चांगलं उकळून घेतलं पाहिजे. आणि तुम्हाला एक सांगू का, मीठ आहे ना एकदम बेतानेच टाका, कारण हा पदार्थ आपला वाळवणीचा आहे. वाळवणीचा पदार्थ असल्यामुळे काय होतं की आपण कधी कधी खारट होण्याची शक्यता असते. तर आता मी हे मीठ असं छान पॅकेट मिक्स करून घेते आणि जरा चांगली पाण्याला उकळी येऊन देऊ. पुन्हा मी झाकण लावून ठेवते बघा. तर मंडळी आपल्या पाण्याला अशी चांगली खळखळ उकळी आलेली. तर आता आपण मीठ पण टाकून घेतलेलं आहे. तर आपण छानपैकी ते चिप्स आहे ना ते सर्व आपण टाकून घेणार आहोत. तर हे चिप्स आहे ना असे मस्त पॅकेट पहा बरं किती एकदम असे कडक झाले, पण अजिबात घाबरायची नाही, नंतर एकदम सॉफ्ट होतात. किती छान चिप्स झाले बघा आपले. असे मोठे बटाटे घेतल्यामुळे असे एकदम छान असे मस्त चिप्स तयार झालेले. आणि व्हाईटसुद्धा किती आहे, किती व्हाईट कलर आलेला आहे बघा बरं. असे चिप्स आपले झाले पाहिजे, असे एकदम छान चिप्स झालेले. तर मंडळी आपण असे थोडे थोडे करून ना असे सर्व चिप्स त्याच्यात टाकून घेणार आहोत, कारण आपल्याला असं म्हणजे व्यवस्थित चिप्स झाले ना की मस्त पाहिजे आपले चिप्स पण तयार होतील. तर मंडळी ही रेसिपी शिकण्या अगोदर पटापट सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या पद्धतीने नक्की चिप्स करून बघा तुम्ही असे. आता हे चिप्स मी असे थोडेसे पाण्यात गाळून घेते, कारण हे आपलं थंड पाणी असतं ना. आता या पाण्यात टाकण्या अगोदर मी परत एकदा तोटीच्या पाण्यानंतर पुन्हा धुवून घेतले होते मी चिप्स, कारण काळे पडायला नको चिप्स म्हणून मी असे व्यवस्थित धुवून घेतले होते. तर मी आता मस्तपैकी ते चिप्सचं याच्यामध्ये पाण्यात टाकणार आहे. पाण्याला आपले मस्त उकळे आलेले खळखळून असं पाण्याने थळून घ्यायचं, म्हणजे कसं पाणी थंड होत नाही, आपलं गरम पाणी असतं ना. तर मंडळी आपला टोप मोठा असल्यामुळे मी एकाच याच्यात करून घेणार आहे. तर मी अशाच पद्धतीने सर्व चिप्स टाकून घेते. आणि तुम्ही काय नाही, असं मोठं पातेलं नसेल तर 2 छोट्या पातेल्यांमध्ये करून घेऊ शकतात. माझ्याकडे पातेलं होतं त्याच्यामुळे मी एकच पातेल्यात करून घेतलेलं आहे इथे. तर मी अशाच पद्धतीने सर्व चिप्स टाकून घेते.
नंतर आपल्याला टेरेसवर जाऊन छानपैकी जसं उन्हात वाळवून घ्यायचे. हे आता आपल्याला 5-10 मिनटं मी दाखवते तुम्हाला. मंडळी मी सर्व चिप्स टाकून घेतलेले. हे असे छानपैकी आपण आता एकदम असे थोडेसे म्हणजे 80% आपल्याला शिजवून घ्यायचे बघा. ते आता आपण गरम पाण्यात टाकले, थोडेसे झाकण ठेवलं ना तर पटकन वाफने गेले. तर मी 5 मिनटं 5-10 मिनटं म्हणजे जसं 80% आपल्याला शिजवून घ्यायचे. थोडंसं परत 5 मिनटांनी मी हे झाकण काढून बघणार आहे, परत हलवणार आहे. कारण आपली चिप्स जास्त आहे त्याच्यामुळे मग असं झाकण न ठेवता खूप उशीर लागेल आपल्याला. तर त्यामुळे मी झाकण वाफ दाबण्यासाठी झाकण ठेवलेलं आहे. हे पण मंडळी 80% असं आपल्याला शिजवून घ्यायचे हे चिप्स. कारण जास्त आता असे 2 तुकडे पडले का समजायचं शिजले म्हणून. कारण म्हणजे एकदम तुकडे पण नाही पडून घ्यायचे, असं एकदम हे बघा अशा पद्धतीने शिजवून घ्यायचे आपल्याला. जास्त शिजवायचे नाही, जास्त शिजवले ना की गाळ होऊ शकतो. पहा बरं आता आपले चिप्स किती छान झाले, मोठे मोठे चिप्स झाले मस्त. तर मी आता हे सर्व काढून घेणार आहे. तर मंडळी आपण अशा पद्धतीने हे पाणी काढून घेऊ. तर मंडळी मी अशा पद्धतीने सर्व चिप्स काढून घेणार आहे आणि पुन्हा मी गाळणीमध्ये ठेवलेले, म्हणजे सगळं पाणी आपलं असतं ना त्या गाळणीतून असं सर्व बाहेर निघून जातं. तर या पद्धतीने मी असं पाणी गाळून हे पण याच्यामध्ये सुद्धा मी अशी गाळणीच ठेवलेली, कारण सर्व पाणी आपलं ना बाहेर पडलं पाहिजे. मंडळी मी हे चिप्स बनवून आलेले खालून. तर मी आता छानपैकी टेरेसवर आले आणि आता आपण हे चिप्स असे मोकळे एक एक करून टाकून द्यायचे, कारण ते व्यवस्थित सुकले पाहिजे. असे चिप्स मोकळे करून टाकायचे म्हणजे चांगले सुकतात. हा प्लॅस्टिकचा कागद टाकलेला आहे, तुम्ही कॉटनच्या साडीवर पण टाकू शकतात. तर पहा बरं आपले चिप्स किती छान झालेले आहे. असे चिप्स झाले पाहिजे. मंडळी मी असं कडकडीत उन्हात 2 दिवस जर हे वेफर सुकवले ना, वर्ष काय 2 वर्ष टिकण्याची शक्यता असते. कारण एकदम म्हणजे फक्त व्यवस्थित आपण लहान मुलांची जशी निगा राखतो ना तशी वेफरची निगा राखायची आपल्याला. तर मी या पद्धतीने सर्व वेफर टाकून घेते आणि मग नंतर तुम्हाला दाखवते पुन्हा. तर मंडळी आपण या पद्धतीने सर्व चिप्स बनवून टाकलेले. आता हे चिप्स आपण 2 दिवस चांगले कडकडीत उन्हात वाळवून घ्यायचे आणि वाळल्यावर मी तुम्हाला दाखवलंच. पण हे चिप्स इतके छान आता झालेले आपले, एकदम सफेद झालेले बघा. तर मी टेरेसवर अगोदर बेडशीट टाकले, त्याच्यानंतर प्लॅस्टिकचा कागद टाकला. प्लॅस्टिकच्या कागदावर पटकन निघतात चिप्स म्हणून मी प्लॅस्टिकच्या कागदावर टाकून घेतलेले आहे. तर एकदम छान चिप्स झालेले आपले, तुम्ही बघू शकतात. आणि म्हणजे आता हे मी तुम्हाला 2 दिवस कडक उन्हात वाळून झाले ना का नंतर दाखवणार आहे. चिप्स 2 दिवस अगोदर सुकून घेणार आणि नंतर तुम्हाला मी चिप्स दाखवणार. तर हे आता मी चांगले सुकून घेते. तर मंडळी आपले चिप्स किती छान झालेले आहे. असे मी 2 दिवस हे चिप्स कडक उन्हामध्ये वाळवून घेतले. कारण असे एकदम कुरकुरीत झाले ना की ते ठेवायचे कसे मी तुम्हाला सांगते. हवाबंद डब्यामध्ये प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून ठेवायचे, म्हणजे कसं पावसाळ्यात शेदळ येत नाही आणि आपल्या साठवणुकीच्या वस्तू व्यवस्थित राहतात. तर मी आता हे चिप्स तुम्हाला तळून दाखवते. तर मंडळी आपण हे चिप्स मी तुम्हाला तळून दाखवते. किती सफेद आहे, एकदम पांढरे शुभ्र चिप्स झालेले आपले बघा बरं. फुगले पण किती बघा बरं, तुम्ही बघू शकता फुगलेले सुद्धा किती आहे ते. कमी जास्त दाखवा.
मंडळी हे चिप्स तळल्यानंतर पहा बरं किती सुंदर झालेले. आता मी खाऊन दाखवते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे पहा मी आता तुम्हाला तोडून दाखवते, कारण एकदम असं छान चिप्स झालेले आपले. तर हे चिप्स आहे ना असा कुरकुर आवाज आला पाहिजे पहा, एकदम सुंदर झालेले आपले चिप्स. तर मंडळी अशा पद्धतीने तुम्ही नक्की चिप्स करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मंडळी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही नवीन असाल तर नवनवीन रेसिपी शिकण्यासाठी सर्वात महत्त्वाचं अगोदर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. भेटूया पुढील भागात.